वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. सामाजिक शास्त्र सामाजिक विज्ञान टेस्ट नंबर 3 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि यापूर्वी आपण 2 टेस्ट ऑलरेडी अपलोड केलेले आहे. हे बघा मित्रांनो, जशा प्रकारे समाजशास्त्र विषयाचे प्रश्न आम्ही एकत्रित करत आहोत मित्रांनो, आणि परीक्षेमध्ये जशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तर हे प्रत्येक टेस्ट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. कारण परीक्षेला फक्त आणि फक्त 6 दिवस बाकी आहे. एक प्रश्न जे असणार आहे ते सिलेक्टेड प्रश्न असणार आहे आणि सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 समाजशास्त्र विषयासंदर्भात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. स्मार्ट लर्निंग फास्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो, आणि डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जवळपास 25-27 मिनिटांमध्ये आपण हे सगळे 30 प्रश्न पाहणार आहोत. तर चला प्रश्न सुरू करूया. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की राज्यसभेचे कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली चालते. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: सभापती, सरन्यायाधीश, राष्ट्रपती किंवा घटक राज्याचे प्रशासन. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा, सभापती काय असणार आहे, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. सभापती म्हणजे काय, तर उपराष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. माहिती दिलेली आहे की योग्य उत्तर उपराष्ट्रपती हे आहे. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे आपल्याला माहितच असेल. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न दिलेला आहे की भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे. तर हे बघा मित्रांनो, अनुच्छेद 51 मध्ये कशाविषयी मार्गदर्शन केलेले आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. ऑप्शन दिलेले आहे, आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे परराष्ट्र धोरण. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, तिसरा प्रश्न विचारलेला आहे की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश खनिजे आढळतात. तर हे बघा मित्रांनो, भूगोल विषयाशी संबंधित हा प्रश्न असणार आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश खनिजे आढळतात. तर हे बघा मित्रांनो, अंतर्गाभ्यामध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 निकेल व लोह. ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोह हे खनिजे आढळतात. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, चौथा जे प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे की खालील पर्वतांपैकी गट पर्वत कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि प्रश्न काय आहे, प्रश्न तुम्ही पाहू शकतात की खाली दिलेल्या पर्वतापैकी गट पर्वत कोणता आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: हिमालय पर्वत, आल्प्स पर्वत, युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत किंवा रॉकी पर्वत. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि गट पर्वत विचारलेला आहे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते गट पर्वताचे उदाहरण या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. कारण बाकीचे हिमालय, आल्प्स आणि रॉकी हे सगळे वली पर्वत असणार आहे. माहिती आपण दिलेली आहे. हे बघा, या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत व भारतातील मेघालय पठार ही गट पर्वताची उदाहरणे आहेत. हिमालय, अरवली, रॉकी, ऑडिच, आल्प्स ही वली पर्वतांची उदाहरणे आहेत. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात जशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की हा रूपांतरित खडक आहे. तर हे बघा, कोणता रूपांतरित खडक आहे. तर मित्रांनो, हा क्वेश्चन आपण कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा दिलेला होता की रूपांतरित खडक कोणता, तर संगमरवर. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते. तर हे बघा मित्रांनो, भारतातील जे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर असणार आहे ते वुलर सरोवर. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, वुलर सरोवर संदर्भात माहिती दिलेली आहे की हे बघा,
उत्तर वुलर आहे. वुलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि ते काश्मीर खोऱ्यात आहे. वुलर सरोवर हे आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे तलाव आहे. अशा प्रकारे माहिती काय आहे दिलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे की भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना डॅश डॅश राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. तर हे बघा मित्रांनो कोणत्या ठिकाणी सुरू झाला तर पश्चिम बंगाल. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे दिलेला आहे ते काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न विचारलेला आहे की जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो यास डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि हे बघा सार्वमत काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी सुद्धा राहणार आहे. प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की हे बघा अहमदनगर जवळील भातवाडीची प्रसिद्ध लढाई कोणकोणात झाली होती. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे मुघल व निजामशाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला आहे की हे बघा मित्रांनो स्टेटमेंट टाईप हा प्रश्न असणार आहे की कोणते पर्याय बरोबर आहे आणि कोणते पर्याय चूक दिलेले आहे. तर हे बघा स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत याचे कारण काय आहे. तर हे बघा इंग्रज सरकारचा पाठिंबा न होता, भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव न होता, कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल न होते. म्हणजे वरील सर्व आपला काय असणार आहे मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे. कारण की स्टेटमेंट टाईप हा प्रश्न विचारलेला आहे आणि जे तिन्ही विधान दिलेले आहे ते तिन्ही विधान काय असणार आहे बरोबर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 11. तुम्ही पाहू शकतात की प्रश्न विचारलेला आहे की सियालमध्ये कोणत्या घटकांचे प्रमाण अधिक आढळते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो सियालमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक आढळते अशा प्रकारे प्रश्न आहे आणि ऑप्शन क्रमांक जे 1 असेल सिलिका व ॲल्युमिनियम काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. माहिती दिलेली आहे. माहिती तुम्ही पाहू शकतात की सियालमध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम या घटकांचे प्रमाण अधिक आढळते. हे दोन्ही घटक मिळून सियाल हे नाव तयार होते जे पृथ्वीच्या भूकवचाच्या वरच्या थरातील खंडकांमध्ये प्रमुख आहेत. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या संयुगाने प्रावरण तयार झालेला आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेले आहे की प्रावरण कशाच्या संयोगाने तयार झालेला आहे. तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 3 असेल लोह व मॅग्नेशिया हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. माहिती दिलेली आहे की प्रवरणाच्या वर थर भूकवचाच्या खालील पृथ्वी सर्वात मोठा थर म्हणजे प्रावरण ज्याला मध्यवरण असेही म्हणतात. आता पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की भूकंपाच्या कोणत्या लहरी द्रव्यरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाही. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, 1 किंवा 2. तर हे बघा मित्रांनो भूकंपाच्या कोणत्या लहरी द्रव्यरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाही. तर ऑप्शन क्रमांक जे 2 असेल दुय्यम लहरी हे आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. माहिती ओके. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की वायू वेग मापक या उपकरणाने वाऱ्याचा वेग खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या परिमाणात मोजतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. स्मार्ट रिव्हिजन अतिशय फास्ट आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत कारण की जास्त वेळ परीक्षेला उरलेला नाही. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 2 जे असेल दर ताशी किलोमीटर हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 कारण की समाजशास्त्र विषयाचे प्रत्येक टेस्टमध्ये आपण सिलेक्टेड प्रश्न मित्रांनो ॲड केलेले आहे. तर हे बघा प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर असलेल्या जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागास काय म्हणतात. तर हे बघा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. भूखंड मंच असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की
हे बघा हिमगव्हारा हे हिम नदीच्या डॅश डॅश कार्यामुळे तयार होते। तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि निक्षेपण हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बो जे असेल मित्रांनो अपक्षरण हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना डॅश डॅश येथे उभारण्यात आला। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बेलापूर आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। या संदर्भात माहिती दिलेली आहे की महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर येथे उभारण्यात आला। हा कारखाना 1920 मध्ये ब्रिटिश सरकारने सुरू केला होता, अशाच प्रकारे माहिती दिलेली आहे। प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या पठारामुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झाले आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे तर बुलढाणा पठार असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि भगीरथी आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे, कारण की भगीरथी नदी ही सिंधू नदीची उपनदी नाही। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते बरोबर असणार आहे, कारण की भगीरथी ही गंगा नदीची उपनदी आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 व प्रश्न दिलेला आहे की भारतात पडणाऱ्या पावसांपैकी बहुतांश पाऊस डॅश डॅश प्रकारचा आहे। तर हे बघा मित्रांनो नैऋत्य मान्सून असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 21 दिलेला आहे की कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही। इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो की कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही। ऑप्शन क्रमांक जे क असेल किंवा सी असेल किंवा 3 असेल, इंग्लंड काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 व प्रश्न दिलेला आहे की सर्वात लहान परंगणा कोणता आहे। तर बघा मित्रांनो सर्वात लहान परंगणा जे असणार आहे ते असणार आहे शिरवळ, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे ड असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। माहिती दिलेली आहे, माहिती तुम्ही पाहू शकतात की प्रश्नातील पर्यायानुसार शिरवळ हा सर्वात लहान परगणा होता, ज्यामध्ये अंदाजे 40 गावे होती। इंदापूर परगणा मोठा होता आणि त्यात 290 गावे होती, तर चाकण परगण्यात फक्त 64 गावे होती। पुढचा जे प्रश्न आहे की खेडना किल्ला म्हणून शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचे उल्लेख केला आहे। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, 2 वेळा परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न आहे की खेडना किल्ला म्हणून शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचा उल्लेख केला होता। तर विशालगड काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 24 दिलेला आहे की शाहिस्ता खानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी कुठे केली। ऑप्शन क्रमांक 4 जे असणार आहे बंगालमध्ये केली, आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 वा प्रश्न विचारलेला आहे की पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, विश्वासराव, माधवराव, सदाशिव राव भाऊ किंवा मल्हारराव। तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जे असेल सदाशिवराव भाऊ आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 26 वा प्रश्न दिलेला आहे की मोनाझाईट वाळू डॅश डॅश राज्यात आढळते। तर हे बघा मित्रांनो केरळ राज्यात आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे की मोनाझाईट वाळू हे केरळ राज्यात आढळते। ही वाळू भारतीय किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते, परंतु केरळ आणि गोवा यासारख्या राज्यांमध्ये ती जास्त प्रमाणात सापडते। पुढचा जे प्रश्न आहे की ऑडिटच्या उत्पादनासाठी हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे। तर हे बघा ऑडिटच्या उत्पादनासाठी कोणता औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे, तर मध्य युरोप। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो प्रश्न क्रमांक दिलेला आहे 28 की अंबरनाथचे शिव मंदिर डॅश डॅश यांनी बांधले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, यादव, वाकाटक, शिलाहार किंवा राष्ट्रकूट। तर हे बघा मित्रांनो शिलाहारांनी हे जे असणार आहे ते मंदिर बांधलेले होते, माहिती दिलेली आहे, तुम्ही माहिती पाहू शकतात की अंबरनाथचे जे शिव मंदिर आहे हे शिलाहार राजा मंबानी यांनी 1060 मध्ये बांधले होते। काही नोंदणीनुसार हे मंदिर राजा चित्तराज यांनी बांधले असावे, ज्यांनी पूर्ण बांधणी त्याच्या मुलगा मुलगीने यांनी केली असावी। चला पुढचा प्रश्न क्रमांक 29 IMP प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की माजुली ही नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश डॅश नदीच्या पात्रात आहे। तर हे बघा मित्रांनो ब्रह्मपुत्र काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे जगातील सर्वात मोठे बेट, ओके, ब्रह्मपुत्र नदीच्या
पात्रात वसलेले आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30 विचारलेला आहे की महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही. आता हे बघा मित्रांनो, नाहीवाले जे प्रश्न असतात ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा, कारण की जास्तीत जास्त प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयामध्ये अशाच प्रकारचे विचारले जातात. तर हे बघा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही, तर अलिबाग काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जवळपास 30 प्रश्न आपले 15 मिनिटाच्या आत पूर्ण झालेले आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, अतिशय फास्ट आणि स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो, कारण की तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करा आणि काही टेस्ट ते आहे ते पण सोडवा मित्रांनो, कारण की परीक्षेला फक्त 6 दिवस उरलेले आहे. तलाठ्यांच्या कार्यालयास काय म्हणतात हे बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न असणार आहे की तलाठ्यांच्या कार्यालयास काय म्हणतात, तर सजा म्हणतात किंवा सदर सुद्धा म्हणतात, परंतु ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते योग्य उत्तर असणार आहे, कारण आन्सर की मध्ये ऑप्शन क्रमांक 4च दिलेला आहे. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते सुद्धा आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 की जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात. तर हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे की जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात. ऑप्शन दिलेले आहे पालकमंत्री, जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा यापैकी नाही. तर हे बघा, जिल्हा नियोजन समितीचे जे अध्यक्ष असतात ते पालकमंत्री असतात, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 विचारलेला आहे की लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो. हे बघा मित्रांनो, खूप क्वालिटी बेस हा क्वेश्चन असणार आहे आणि परीक्षेसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा वाचून घ्या की लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो. तर हे बघा, लोकसभेचे जे सभापती असतात मित्रांनो ते अध्यक्ष असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35 दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये नवे महसूल वर्ष कोणत्या रोजी सुरू होते. तर हे बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नवीन महसूल वर्ग 1 ऑगस्ट पासून सुरू होते तर 31 जुलैपर्यंत. ओके, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, लॉर्ड डलहसीने दत्तक वारस नामंजूर हे कारण दाखवून संस्थाने खालसा केली होती. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न असा तयार होतं की संस्थाने कोणी खालसा केली होती, तर लॉर्ड डलहसी यांनी खालसा केली होती. परंतु प्रश्न काय आहे की कोणते संस्थान खालसा झाले न होते, अशा प्रकारे प्रश्न आहे. तर वऱ्हाड काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते. आपण डायरेक्ट उत्तर लावतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते, परंतु ते चुकीचं उत्तर आहे, कारण की हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते, तर महात्मा गांधी यांनी सुरू केले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आपला प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते सुपरफास्ट आणि स्मार्ट लर्निंगच्या हिशोबाने आपण तयार करत आहोत मित्रांनो, कारण 20-25 मिनिट खूप झाले व्हिडिओसाठी, म्हणजे 50 प्रश्न असो किंवा 60 प्रश्न असो, म्हणजे अतिशय सुपरफास्टपणे आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38 वा प्रश्न दिलेला आहे की सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि समर्थ रामदास आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. जास्तीत जास्त प्रश्नोत्तरची प्रॅक्टिस आता करा शेवटच्या आठवड्यात. प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला. हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा सुद्धा प्रश्न असणार आहे आणि उत्तर सुद्धा तुम्हाला माहित असेल की सिराजुद्दौला आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40वा प्रश्न दिलेला आहे की राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ब्रह्म समाज काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 3 किंवा टेस्ट क्रमांक 3 आपण पाहत आहोत. जवळपास 180 प्रश्न आपण अपलोड केलेले आहे आणि परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे. मित्रांनो, जशा प्रकारचे आपले हिंदीचे व्हिडिओज असतात किंवा जशा प्रकारचे आपण हिंदीचे क्वेश्चन पाहत आहोत मित्रांनो, तशाच प्रकारचे क्वेश्चन
समाजशास्त्र विषयाचे आपण एकत्रित केलेले आहोत पेपर 1 आणि पेपर 2 साठी। आणि यात जास्तीत जास्त जे प्रश्न आहे मित्रांनो ते स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून इयत्ता 5वी ते 12वीच्या पुस्तकातून घेतलेले प्रत्येक प्रश्न असणार आहे। म्हणून यापैकी म्हणजे 60 पैकी जवळपास 35 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले मित्रांनो। समजा की तुम्ही टीईटी पास झाले, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओला परत एकदा लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न दिलेला आहे की भारतातील कोणते पठार खनिज भंडाराचे म्हणून ओळखले जाते। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की कोणते पठार खनिज भंडाराचे पठार म्हणून ओळखले जाते। तर छोटा नागपूर काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42 वा प्रश्न दिलेला आहे की जगातील सर्वात मोठे नदी बेट मांजुली हे कोठे आहे। हाच प्रश्न मित्रांनो चेंज करून या ठिकाणी पुन्हा आलेला आहे। ओके, तर कुठे आहे तर आसाम या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न आहे की पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग होतो। तर हे बघा मित्रांनो, पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीज या धातूचा उपयोग केला जातो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न विचारलेला आहे की पॅलेस ऑन व्हील्स ही खास पर्यटकांसाठी असलेली रेल्वे कोणत्या शहरात आढळून येते। अशा प्रकारे प्रश्न आहे आणि जैसलमेर काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 45 वा प्रश्न दिलेला आहे की मुंबई हे किती बेटांपासून तयार झालेले शहर आहे। तर ऑप्शन तुम्हाला दिसलेलंच आहे मित्रांनो, 7 बेटांपासून तयार झालेले शहर आहे। परंतु एक नॉलेज आहे आपल्यासाठी, लक्षात ठेवा की मुंबई हे किती बेटांपासून तयार झालेले शहर आहे तर 7 बेटांपासून तयार झालेले शहर आहे। आता ते 7 बेट कोणते ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या की हे बघा 7 बेटांची नावे मुंबई बेट 1, परळ 2, माझगाव 3, माहीम 4, कुलाबा 5, वरडी 6 आणि सेल्ड वुमन्स आयलंड हे 7 बेट म्हणजे लिटल कुलबा। अशा प्रकारे हे 7 बेटा पासून जे आहे ते मुंबई तयार झालेला आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46। आता हे बघा क्वेश्चन नंबर 46 दिलेला आहे की ओके, क्वेश्चन नंबर 46 या ठिकाणी दिलेला आहे की पीटीआय, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार डॅश डॅश आहेत। काय आहे तर वृत्त संस्था आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही। तर बघा अग्निशामक दल नागरी सुविधा देते, प्राथमिक आरोग्य केंद्र नागरी सुविधा देते, तांत्रिक शाळा नागरी सुविधा देते। परंतु प्रश्न काय आहे की नागरी सुविधा देणारी संस्था नाही। तर हे बघा स्थानिक ग्राहक संरक्षण मंच हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की ही नागरी सुविधा देणारी संस्था नाही। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48 की गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे। 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे। कार्निवल काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 49 सायन्स मध्ये सुद्धा आणि समाजशास्त्रामध्ये सुद्धा हा प्रश्न सेम टू सेम विचारला गेला होता की ओझोन वातावरणात मुख्यत्वे करून डॅश डॅश मध्ये आढळतो। तापांबर नंबर काय येतो तर स्थितांबर मध्ये काय आढळतो आपल्याला ओझोन आढळतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50 वा प्रश्न दिलेला आहे की प्रतियोगी सहकारिता हे डॅश डॅश यांचे धोरण होते। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रतियोगी सहकारिता हे कोणाचे धोरण होते तर लोकमान्य टिळक। ऑप्शन क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51 विचारलेला आहे की डॅश डॅश या शहराजवळ गिझा येथील पिरामिड जग प्रसिद्ध आहे। तर हे बघा मित्रांनो गिझा येथील पिरामिड जग प्रसिद्ध आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। आता कोणत्या शहराजवळ आहे तर कोरे। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 52 वा प्रश्न दिलेला आहे की विभाजित वर्तुळ ही डॅश डॅश आकृती आहे तर द्विमितीय आकृती असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असणार आहे मित्रांनो ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53 विचारलेला आहे की अंदमान निकोबार बेटे हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत, त्या खाडीस डॅश डॅश असे म्हणतात। तर हे बघा 10 अक्षांश खाडी असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 मिनिट स्क्रीनचा खूप प्रॉब्लेम होत आहे, 1 मिनिट मित्रांनो जस्ट ओके आता क्लिअर झाला। ओके, प्रश्न आहे की गहरजात डोंगरांनी डॅश डॅश राज्याच्या वायव्य भागात व्यापला आहे तर ओडिसा काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 55 आपण या ठिकाणी पाहत आहोत की डॅश डॅशचा उपयोग हा मुख्यतः
आण्विक इंधन म्हणून अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे थोरियम. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. आता हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आपण 16 नोव्हेंबरपर्यंत हे ऑफर ठेवला होता मित्रांनो, परंतु आता 2 दिवस आपण या ठिकाणी आणखी ॲड केलेले आहे. आता हे ऑफर जे आहे ते तुम्हाला म्हणजे 18 नोव्हेंबर तक व्हॅलिड असणार आहे. कारण की जशा प्रकारे विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे मित्रांनो साहित्यांची, तशा प्रकारचे साहित्य पण त्यांना देत आहोत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की जस्ट 399 मध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य या ठिकाणी भेटत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला हिंदीचे क्वेश्चन सेट भेटणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी हिंदीचे उत्कृष्ट असे नोट्स भेटणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालमानसशास्त्राचे प्रश्नसंच आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी सोबतच मराठीचे नोट्स आहे आणि मराठीचे 400 प्रश्न आहे. जशा प्रकारचे प्रश्न तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो, तशाच प्रकारचे मराठी आणि समाजशास्त्र विषयाचे 400 प्रश्न आपण परीक्षेसाठी तयार केलेले आहे. त्यापैकी तुम्हाला जवळपास 10-12 प्रश्न पण विचारले गेले तर खूप आहे, कारण की 6,000 प्रश्न वाचल्यानंतर सुद्धा प्रश्न विचारले जात नाही. तर हे बघा मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नाही तरी म्हणजे एक चान्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात की 399 रुपयेमध्ये तुम्ही टीएटीची परीक्षा पास होऊ शकतात. म्हणजे जशा प्रकारे या ठिकाणी आपण डेटा तयार केलेला आहे, तुम्ही काहीच केलेलं नाही तर इतका तरी करून परीक्षेला जा, म्हणजे काही ना काही झालं तर चांगलंच होईल. म्हणजे मी हे नाही सांगत की तुम्ही पास होऊन जाणार, परंतु काही ना काही होऊ शकतो. म्हणजे तुक्के लावून तुम्ही हे परीक्षा हे वाचून जवळपास तुम्हाला म्हणजे या ठिकाणी 50-60 मार्क्स भेटले आणि तुम्ही बाकीचे जे तुम्ही तुक्के वगैरह लावले मित्रों तर तुम्ही पास हो सकता। अशा प्रकार का हा डेटा है, अशा प्रकार का हा कंटेंट है। और दोस्तों अगर आप हमारे हिंदी के क्वेश्चन सेट अगर अभी अब तक आपने नहीं खरीदे तो मैं आपको बताऊंगा दोस्तों, सजेस्ट करूंगा जितनी भी हिंदी मीडियम के बच्चे हैं कि वो हिंदी के क्वेश्चन सेट को हल करके जाऊंगे, क्योंकि हिंदी का पेपर तो हमारे बाहर जाना नहीं है, ये बात तो पक्की है दोस्तों। क्योंकि संडे के दिन 23 तारीख को शाम में 7 बजे हम आंसर की बताएंगे और आंसर की में हम बताएंगे कि हमारे कितने प्रश्न हिंदी में जो है पूछे गए, डेफिनेटली पूछे गए दोस्तों। तो व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस पर कॉन्टैक्ट कर क्या है आप परचेस कर सकते हैं दोस्तों। दिन भर से वीडियो बना कर हालत खराब हो रही है, इसलिए थोड़ी सी आवाज़ भी अब कम हो रही है। चलिए अगला प्रश्न क्रमांक 56 पूछा गया है। देखिए प्रश्न क्रमांक 56 विचारलेला आहे की ऑटिलेज द्वीप समूह डॅश डॅश समुद्रात आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो कॅरिबियन समुद्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 57 वा प्रश्न दिलेला आहे की हिमालयातील कैलास पर्वत रांगेत ओके हे स्क्रीन प्रॉब्लेम खूप होत आहे। तिबेट मध्ये बोखरचू जवळ डॅश डॅश नदी उगम पावते, तर सिंधू नदी काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 58 विचारलेला आहे की कोणत्या खाडीमुळे उत्तर व दक्षिण सह्याद्री अलग झाले आहे, तर हे बघा मित्रांनो पालघाट खाडी असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 59 दिलेला आहे की हे बघा अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे, तर बॅरन बेटावर आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे की सूर्यापासून कोणता ग्रह सर्वात जवळ आहे, तर हे बघा बुध ग्रह सूर्यापासून सर्वात जवळ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे 60 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो। आणि ही टेस्ट नंबर 3 होती, 2 टेस्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे। हे करूनच तुम्ही परीक्षेला जा, कारण की तुम्हाला खूप फायदा खूप लाभ याचा मिळणार आहे मित्रांनो। कारण की 3-3 4-4 तास हे प्रश्न तयार करायला लागत आहे आणि एक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड आपण या ठिकाणी एकत्रित करत आहोत मित्रांनो। कारण की परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न 2013 ते 2024 पर्यंत समाजशास्त्र विषयात किंवा परिसर अभ्यास विषयात विचारले गेलेले आहे, ते सगळे प्रश्न एकत्रित करून आणि त्यांचे अनालिसिस करून आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे मित्रांनो। 60 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमच्यासाठी हे ऑफर जे आहे मित्रांनो ते 18 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे आणि 399 मध्ये तुम्हाला ही सगळी सामग्री मिळणार आहे मित्रांनो। कारण की इतका तरी करून तुम्ही परीक्षेला जा। ज्या लोकांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑफर आहे, बेस्ट चान्स आहे। म्हणजे एक आठवड्यात सुद्धा तुम्ही टीईटीची परीक्षा पास होऊ शकतात मित्रांनो। अशा प्रकारचा हा कंटेंट आहे, रात्री दिवस अभ्यास करा, कारण की पुढच्या रविवारी म्हणजे 23 तारखेला आपल्याला टीईटीची परीक्षा द्यायची आहे मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा।